देवा हरिकथेची आवडी देवा हरिकथेची आवडी देवा हरिकथेची आवडी देवा हरिकथेची आवडी हरिकथेची आवडी देवा 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 करीतो सेवा दासाची करीतो सेवा दासाची म्हणून दे मागे मागे म्हणून दे मागे मागे म्हणून
घराटी जागे
नाटक हरी हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची मनोन हिंदे मागे मागे घरटे जागी झाली तसे हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची मनोन हिंदे मागे मागे घरटे जागी घाली तसे निर्लज्ज भोजनाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे थोडा प्रबल द्या मनोन हिंदे मागे मागे घरटे जागी घाली तसे तुका मने विकिला देवे आपल्या भावे समसाठी मनोन हिंदे मागे मागे घरटे जागी घाले तसे विठाला समचरण सरोजम सांद्रनिला बुधाभं जगना निहित पाणी मंडना मंडना करण तुलसी माला कंदरम कंद नेत्रम सदैरवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठलं चिंतयामि जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमोरंग भूमिका कीर्तन युगासती लोका टाळ विना श्रुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणिया सकला हरिकथा बोले बुबडिया बोला अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवे सकला नामा मने पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंज उचिताशी आपुलिया या मनाशीला हरिनामाचा छंदावरी गोविंद गाव्याशी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ज्यांचे गावी केला वास तयार साले ज्यांचे गावी केला वास तया नसावे उदास जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची मनोन हिंडे मागे मागे घरटे जागे घाले तसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित भाविकांच्या पवित्र चरण कमलावर अखंड हरिनाम सप्ताहातील 4थ्या दिवसाचं पुष्पार्पण करण्याच्या उद्देशाने सेवक तांडवीला आपण जगतवंद्य जगतवंदनीय श्रीमंत सिद्धू कुमार ज्यांच्याकडे सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आईची ममता भावाची सख्यता समाजामधील समता ओतोप्रोत भरलेले तुकोबर आहे. या अभंगाच्या द्वारे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला देवाची आवड प्रतिपादन करतात. देवाला काय आवडतं ते आज आपण पाहणार आहोत. माणसाला काय आवडतं त्याचा विचार आपल्याला थोडा कमी करायचा आहे, कारण की ती आपली आवड ठरलेलीच आहे. पूर्वी कार्यक्रम लावायचा आपली आवड, त्याच्यामध्ये बरेच गाणे लागायचे. आपल्या आवडीला महत्व नाही. जगत नियंत्या भगवंताला काय आवडतं, परमेश्वराला काय आवडतं त्याची इच्छा पूर्ण करावी, त्याची आवड पूर्ण करावी. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देतो. माझ्या मते माझ्या कौतुकाला पात्र असलेला हा अखंड नाम सप्ताह. मी होतील बहु आहेत बहु, झाले बहुतेक आणि पुढे होणारे बहुतेक असतील, पण या गावचा सप्ताह मी आतापर्यंत पाहिलेला नाही. स्तुती करत नाही, वस्तुस्थिती सांगतो. आणि या सप्ताहाचं ज्या संयोजकांनी नियोजन केलं, मी माझ्या वतीने त्यांचे टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करतो. गावात प्रवेश करण्याच्या अगोदर ज्या महाराजांचं फटाके वाजवून स्वागत होते, त्या गावाची संस्कृती महाराजांना तेव्हाच लक्षात येत असते. मी मनात तुमचा आदर करतो, सर्वांचा आदर करतो. आणि एक लक्षात घ्या, ज्यांनी माझं स्वागत केलं मी सुद्धा त्यांचं स्वागत करणं क्रम प्राप्त आहे. बरोबर आहे? नाही नाही, आता तुम्ही मला 10 रुपये उसने दिले, मी तुम्हाला द्यायला पाहिजे का नाही? तुम्ही माझ्या शेतामध्ये कामाला आला, मी तुमच्या शेतात यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे. तुम्ही माझ्या घरी जेवायला आला, मी तुमच्या घरी जेवायला यायला पाहिजे का नाही? तुम्ही माझ्या मातीला आला, मी तुमच्या मातीला माझं तुम्ही इतक्या उल्हासामध्ये स्वागत केलं, मी सुद्धा माझ्या हृदयातून मंदिरातून तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो.
आणखीन एक सांगू का? जाता जाता सांगून जातो. जेवणाचं ठिकाण कुठल्या ठिकाणी आहे, कोणत्या मालकाच्या घरी आहे विचारायची गरज नाही. तिथपर्यंत पायघाटे टाकलेत फुलांचे, तिथपर्यंत महाराजांची व्यवस्था केलेली आहे. ही गोष्ट कधी न पाहिलेली मी आज पाहिली. आणि ज्यावेळेस महाराज मंडपात येतात, मला वाटतच नाही मी कीर्तनाच्या मंडपात येतोय म्हणून. मला वाटलं मी लग्न मंडपातच जातो का. फटाके काय वाजतात आमच्या लग्नामध्ये मिळालेले. उत्कृष्ट प्रकारचे दोन पकवाद वादक, पेटेवाले बाबा, विनेकरी बाबा, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि ह्या बालचमूसाठी एकदा टाळ्या वाजवा. वा वा वा. तरण भाग्यवंत कंड्या पुत्र होचे जे सात्विक दयांचा हरिक वाटे देवा. एक विनंती करू का? विनंती करतो. त्या 2-3 पोरांना टोपे द्या ना कोणीतरी. त्यांना टोपे घाला म्हणजे डोक्याला. बसलेल्या लोकांनी टोपे येते त्यांना द्या. हरिभक्ती परायण या गावाचं वैभव आमचे काका साहेब या कीर्तनाला आवर्जून उपस्थित. पृथ्वी तलावर देव पाहायला मिळेल का नाही मला सांगता येत नाही. ब्रह्मन ही देवता आहे. मी ह्या व्यासपीठावर त्यांना आदराचं नमन करतो. सुंदर असं नियोजन आहे. असं नियोजन असावं ज्यानं बुद्धी दिली तो किती सुंदर असेल बाबा. झालं ना आता. बुद्धी ज्या भगवंताने आपल्याला दिली तो भगवंत किती सुंदर असेल. नाम तुम्हारा पावन हारा जब तेरा दर्शन होगा जिनकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. त्यानं आपल्याला सुंदर बनवलं. विधाता किती सुंदर असेल बाबा. इथलं सगळ्याचं सगळं वातावरण सुंदर आहे. पिटीवाले सुंदर, अगदी गुळ घेणारे सुद्धा. मी पुढे सांगत असताना घेतलं तर काय हरकत नाही, तिची काय काळजीच करू नका तुम्ही. चलते जाऊ. नियोजन सुंदर आहे. उपस्थित माता भगिनी सर्वांच्या सहकार्य सर्वांच्या मदतीनं ही 2 तास उडवलेली सेवा त्या विधात्याच्या परमात्म्याच्या चरणाला आपण विनंती समर्पित करणार आहोत. विठ्ठल आजच्या कीर्तनाचे संयोजक मंडळी तो गट आहे तो कोणता? आज संत मीराबाई. वा वा वा. संत मीराबाई गटाच्या वतीनं आमच्याकडे पण गट आहेत, पण भजनी मंडळाचे आहेत. मंडळाचे गट आहेत. आमच्याकडे गट आहेत पण बचत गट आहेत. बचत गट. आणि तर भगवंताचा आणि आपल्याला वाटा मिळायलाच पाहिजे असा एक गट निर्माण झालेला आहे. असो उर्वरित वेळेमध्ये ही सेवा आपण त्या परमेश्वराच्या चरणविंदावर समर्पित करणार आहोत. ऐका. अभंग सुंदर आहे. जवळजवळ सर्वांच्या परिचयातला आहे. हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची. देव भक्तीला भुलला. माणसाला भुलावं, माणसावर गुंतावं, माणसाला वेळ लागावं, पण ते भक्तीचे वेळ लागावं. माझ्या भगवंताला भक्तीचं वेळ लागलं. एक 100 चरणी अभंग आहे बाबा. 100 चरणी अभंग आहे. तुम्ही मला म्हणलं तर मी 100 चरण म्हणून दाखवतो. पण त्या 100 चरणातला एक चरण फार सुंदर महत्वाचं आहे. इतकं महत्वाचं चरण आहे. ते चरण म्हणत असताना भगवंताला त्या भक्तीचं किती वेळ लागलं त्या चरणावरून त्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येतं. काय भक्ती पिसे लागले देवासी. काय भक्ती पिसे लागले
ज्याची जैसी तैसा होय इच्छा ज्याची जैसी तैसा होय जीवाचा गोमती वैकुंठाची धारा गोमती वैकुंठाची काय भक्ती पिसे लागले देवासी काय भक्ती पिसे लागले देवासी भगवंताला भक्तीचं पिस लागलं पिस पिस म्हणजे पेन लागलं आणि स्वतःच घर सोडून तो भगवंत परमात्मा केवळ आणि केवळ फक्त एकाच कामा करता भक्ताच्या अविरत उभी राहू लागला. कोणतं काम होतं? हरिकथेची आवडी देवा हरिकथा ऐकण्याकरता. अभंगाचं मूळच आहे हरिकथा आणि ह्या शब्दावर आवड या शब्दावर आपण बोलणार आहोत. ऐका आवडीनं सर्वच्या सर्व बनवलं. काय काय बनवलं? आतळ वितळ तळातळ महातळ रसातळ पाताळ सप्तपाताळ सप्तपाताळाच्या खाली क्षीरसागर नावाचा समुद्र ही सगळेच्या सगळं अवडबर जगदंबर पसारा भगवंताने बनवून घेतला. चराचराची निर्मिती झाली काका आणि भगवंतानी हे सर्वच्या सर्व चराचर बनवलं. दोन प्रश्न निर्माण होतात. का बनवलं आणि कसं बनवलं? किती प्रश्न निर्माण होतात? दोन. का बनवलं याच्याकरता आमच्या नळोबराईंची गळून प्रमाण शिवाय प्रमाणाशिवाय बोलायचं नाही आणि प्रमाणाशिवाय पुराव्याशिवाय बोलायचं नाही. जो कीर्तनकार पुराव्याशिवाय बोलत नाही तो कीर्तनकार. मी काय म्हणणार नाही पुरावा पुराव्याशिवाय बोलायचं नाही. काही सांगा पण त्याला वेदाचा भागवतातला ज्ञानेश्वरीतला गाथ्यातला काहीतरी एखादं प्रमाण लागतात तर ते सत्य मानलं जातं. का बनवलं? हे स्वतःला एकट्याला करमत नव्हतं म्हणून बनवलं. करमत नव्हतं म्हणून बनवलं. याच्याकरता पुरावा आमच्या नळोबराई देतात. एकलेनी न कंठेची म्हणून यायेने कंठेचे म्हणजे करमत नव्हतं म्हणून निर्माण केली 14 भुवन गगन चंद्र सूर्य मेघ तारांगण 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लागली हा माया सूत्रधार. का बनवलं? करमत नव्हतं म्हणून बनवलं बाबा. करमत नव्हतं म्हणून. एकटा माणूस गप बसत नाही. एकटा माणूस गप बसत स्वभावच आहे तो गप बसायचा. मग काहीतरी बनवायला पाहिजे म्हणून जगदंबर बनवलंय. माया सगळं बनवलं. कसं बनवलं? दुसऱ्या प्रश्नात उत्तर आहे का? भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये चिंतन आलेलं. भागवत श्रीमद भागवत 11वा स्कंद बघायचा. त्या 11व्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर आलेलं आहे चिंतन आले. भगवंताचा आणि उद्धवाचा संवाद आलाय. उद्धवानी भगवंताला विचारलं देवा अरे हे सगळेच्या सगळं तू बनवलं. बनाई सृष्टि है जिस प्रभु ने वही हो सृष्टि चला रही है. जो पेड़ हमने लगाया पहले उसी का फल हम आज पा रहे हैं. बनाई सृष्टि है जिस प्रभु ने वही हो सृष्टि चला रही है. त्यानं बनवलं म्हणा ज्वारीचं बी तांदूळ म्हणा फळं म्हणा फुलं म्हणा. कुणी बनवलं? देवाने बनवलं. फायदा कुणाचा? तुमचा आमचा फायदा झाला. आता बघा कसं बनवलं. महिला मंडळ नीट ऐका.
ह्या चराचराची निर्मिती झाली कशी? पहिल्या सुरुवातीला भगवंतानी एक पायाची शरीर बनवली. किती पायाची? एक पायाची शरीर. आहेत का बाबा एक पायाची शरीर? असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. आपल्याला माहित नाही म्हणून काय, पण असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर देवाने दोन पायाची शरीर बनवली. आता सांगा दोन पायाची शरीर कुणाची? नाही ना, अजून नंबरला लागला आपला नंबर अजून लागला नाही, नंतर सांगतो. दोन पायाची शरीर कोणती बाबा सांगू का? कोंबड्या. कोंबड्या सगळीच्या सगळी पक्षी आहेत ना, दोन पायाची बनवली, दोन पायाची. त्याच्यानंतर भगवंतानी तीन पायाची शरीर बनवली. आहेत का तीन पायाची शरीर? माहिती जर असलं ना, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचार. माहित असं म्हणून काय झालं, पण तीन पायाची शरीर आहे. हा, मी असं त्याचा कीर्तनामध्ये प्रश्न विचारला, सांगा बाबा तीन पायाची शरीर कोणती? ती उठलं म्हणलं टमटम. टमटमच म्हणलं, तीन पाय असतात ना, टमटम नाही खाली बसा. त्याच्यानंतर चार पायाची शरीर बनवली. शेळ्या, मेंढ्या, गाढव, म्हशी, सिंह, वाघ. किती पायाची? चार पायाची. एका योनीला अजिबात एकही पाय नाही. कुणाला पाय नाही? सापाला पाय नाही. बघा किती चित्र विचित्र बनवलं हे सगळं. सापाला एकही पाय नाही आणि एकाला इतके बनवले मोजता नाही. भूमीला किती मापता येणार नाही. बाबा बरोबर आहे. ही भगवंताची निर्मिती आहे, ही भगवंताची कला आहे, हे भगवंताचं प्राधान्यानं बनवलेलं हे शरीर आहे बाबा. आता ही मोकळं बोलू नाही. तुम्ही काय म्हणलं मग पुरावा पाहिजे, आता पुरावा आहे का? केली एक चरणी शरीरे दो पायाची अपारे, ती पायाची मनोहरे अति सुंदरे चतुष्पादे. सर्पादी योनीच्या ठाई मी चरणची केले नाही, काही चालती बहुपायी केली ऐशी शरीरे. आता पुढे ऐका. परंतु एवढं बनवल्यानंतर माझ्याकडे एकही येणारा मनुष्य जीव बनवला नाही. माझं भजन करणारा, कीर्तनामध्ये उभा राहणारा, माझं गुणगान करणारा, कीर्तनामध्ये ऐकणारा, कीर्तन सांगणारा एकही जीव बनवला नाही. भगवंताला खंत वाटली. भगवंताने 3 दिवसाचं तप केलं. श्वास अंतःकरणामध्ये रोखून ठेवला. तिसऱ्या दिवशी श्वास तोंडातून बाहेर सोडला आणि त्या श्वासातून मनुष्य देहाची निर्मिती झाली. कसं बनवते बाबा ही? हा, साधं नाही. उगं काहीतरी बतायचं नाही ह्याच्यामध्ये. हे काही साधं नाही. हा, भगवंत बरोबर आहे ना भाऊ? भगवंताच्या मुखातून नरदेहाची निर्मिती झाली. ज्या देहाची मज अतिप्रीती तो देह निर्मावया निश्चिती, श्वासे प्रकाशोनी ज्ञान शक्ती पौरोषी प्रकृती व्या केली. म्हणून हा दुर्लभ आहे बाबा, सहजासाचे मिळणार. मनुष्य देह दुर्लभ आहे, न मिले न बारंबार, तरुवर्षे फलगिरी फल न मिलेगा. झाडापासून तुटलेलं फळ एकदा का खाली पडलं रे पडलं, परत ते झाडा चिटकत नाही. मग काय चिकटपटीने चिटकवता का काय? परत चिटकत नाही. त्याप्रमाणे हा नरदे एकदा का निघून गेला रे गेला, परत तो निघत नाही. मागुता हा मागुता हा चीज नाकातलं प्रमाणे बाबा, नाकात मुलगा आहे माझा.
आता काय मुलगा आहे माझा दोन्ही काम करतो काका गाडी चालवतो मला नेतो आमचं शेवटी ते शिकवून मागुता हाची जन्म पावसी हो गेले सुख दुःख न जानसी हे तो नगडे रे सायासी कार्यांद होशी जाणवल्या. अरे हे सर्वच्या सर्व त्या सुंदरपैकी तुला दिले गांधराजल असतो. कोणती आवड तुझ्या मनामध्ये आहे देवा करणाऱ्याची असा देह परत तुला मिळणार आहे. मनुष्य देह अनमोल है मिट्टी में मत खोल रे अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. बाबा आताच मिळाला आहे परत मिळणार नाही. ही अशी विचित्र विचित्र अशा पद्धतीची सुंदरपैकी अशी रचना तयार केली आपला मूळ उद्योग आणि प्रत्येकाला विशेषत्वानं एक एक गुण देऊन टाकला भगवंत आहे. काय काय काही गुणाला तरी काय दिलं सावनं हा गुण सापाला देऊन टाकला फुंकणं हा गुण सशाला देऊन टाकला. प्रत्येकाला काही ना काहीतरी गुण देऊन टाकला. त्याप्रमाणे मनुष्य देहाला सुद्धा एक गुण देऊन टाकला. त्याचं नाव आहे आवड. काय नाव केलं आवड आवड आवड. आता कुणाची कसली आवड कुणाची एकाही इथं बसलेल्या व्यक्तीपैकी एकही मनुष्य एका आवडीचा नाही. तुम्हाला पायजामा शर्ट आवडतो पॅन्ट घालीवरती जमल का नाही जमणार तुम्हाला. पोरांना जर समजा धोतर नेसावलं माझ्यासारखं जमल का पोरांनो. प्रत्येकाची आवड मात्र भिन्न नाही. कुणाला कीर्तनाची आवड आहे